चेंडू हरवला तर संकेत जुना चेंडू आपल्याकडे अवेलेबल आहे, तो आपण देणार आहोत. पहिल्या षटकानंतर जुना चेंडू असेल, जर चेंडू हरवला तर. नियमावली नक्कीच समजून सांगतायत. दोन्ही संघांना एक नामवंत पंच आहेत आणि स्वप्नील यांचे बंधू येत आहेत. राहुल, वेलकम राहुल, स्वागत आहे. यस, बघा, गोल्डन बॉईज तेजस 11 वाडा बॉईज या पुढील सामना तुमचा असेल. त्यानंतर मी डोंबिवलीकर आणि आडिवली हा तिसरा सामना असेल आणि शेवटचा सामना मंगलमूर्ती आणि तन्मय प्रतिष्ठान. बघा, यानंतर कोणालाच ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे सामने सुरू झालेले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघून यायचं आहे. पहिल्या फेरीमधील सामने हे 5 षटकांचे असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यानंतर सामना असेल गोल्डन बॉईज आणि तेजस 11 वाडा बॉईज. रिपोर्टिंग करायचं आहे आपण. या सामना आपण सुरू करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यस्तु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवतो आहे, स्वर्गीय योगेश उर्फ डॅडी मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतो आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. आकाश ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज सिद्धेश. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यस, बॅटची कडा फलंदाज झाल्या बाद ही गोल्डन विकेट मिळवली आहे. पहिल्या चेंडूवरती सिद्धेशने. आकाश बॅक टू द पवेलियन. आय थिंक जो कानमंत्र संकेत भगत यांनी दिला होता सचिन वाघमारे यांना, तो हो कानमंत्र सिद्धेशने ऐकलाय असं वाटतंय आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज झालाय बाद. संकेत भगत देखील स्माईल आहे त्याच्या चेहऱ्यावरती, कारण की आकाशच्या स्ट्रॉंग झोन आणि वीक झोन त्याला भरपूर माहिती आहेत. संध्याकाळी आम्ही 5 वाजता हीच चर्चा करत होतो की आकाशला कसं बाद करायचं. सचिन वाघमारे यांना भरपूर टिप्स दिल्या त्यांनी आणि त्या टिप्स आय थिंक सिद्धेशने ऐकल्या आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. प्रशांत कोंडेचं मी कौतुक करेन ज्याप्रमाणे त्याने झेल पकडला एका हातामध्ये. क्या बात आहे. पहिल्या चौकारासाठी पारितोषिक आहे 1000 रुपयांचं आदरणीय भीमा साबळे आणि संतोष दादा शेळके यांच्याकडून. या 20चा ड्राईव्ह केला आहे. ठाकूरवाडी या टीमला ही सुवर्ण संधी आहे. NCC ठाकूरवाडी संघ जो यजमान संघ आहे. अशोक दादा मोरे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण की त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. NCC ठाकूरवाडी. जर 3 चौकारांसाठी करणसाठी ही सुवर्ण संधी आहे. 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. 500 रुपयांचं पारितोषिक सर्वांसाठी आहे. निलेश दादा खारे यांच्याकडून प्रत्येक संघासाठी सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी देखील 500 रुपये. नो +1 मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. ATM ऑन केलाय नक्कीच पहिल्याच मॅचमध्ये. संतोष दादा शेळके आणि भीमा साबणे साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी करणसाठी पारितोषिक आहे 3000 रुपयांचं आणि पहिल्या चौकारासाठी 1000 रुपये. स्ट्रेट ड्राईव्ह आहे आणि बॅक टू द बॉलर खेळले होते. येथे हा डॉट बॉल. मंगेशने या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. गेले कित्येक दिवस रात्र एक केली आहे या स्पर्धेसाठी. प्रत्येक वर्षी मोलाचं सहकार्य असतं. सनी मोरे असतील आमचे अत्यंत जवळचे मित्र. अपील करण्याचा प्रयत्न आणि चांगला चेंडू मित्र म्हणून सिद्धेशने कमबॅक केला आहे. 9 चेंडू हाताळला होता, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू आले. डॉट बॉल. संकेत भगत आणि किरण शिंदे ही A1 जोडी पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. या चौकारासाठी बघा, या चेंडूवरती जर चौकार आला तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. विराट जर्सी क्रमांक 18 बॅटच्या आतली कडा आहे आणि मिळते 1 धाव. चेंडूवरती पारितोषिकांचा वर्षाव केला आहे पहिल्या सामन्यामध्ये, कारण की
यजमान संघ संघ इन ॲक्शनमध्ये आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज करण आहेत. पहिल्या चौकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. 1000. यस, करणसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल जर एक चौकार लगावला तर, आणि 3 चौकारांसाठी 3000 रुपये. संतोष दादा शेळके यांच्याकडून हे पारितोषिक आहे. स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. संघनायक होते परेशने आपल्या टीमसाठी नक्कीच या 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 2ने पुढे जाईल 6. सुरुवात खूप चांगली केली आहे, कारण की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-6. आकाश शून्यावरती बाद झाले. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. बघा, गोल्डन बॉईज आणि तेजस 11 वाडा बॉईज दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. सूरज माद्रे आमचे अत्यंत जवळचे मित्र, वेलकम सूरज, स्वागत आहे. पारितोषिकांचा वर्षाव केला, परंतु संधी सोडणं करत नाहीयेत फलंदाज. विराट जर्सी क्रमांक 18 मंगेश. बघा, वेळेचं बंधन असेल, 5 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. बघा, या मॅच नंतर आपण तो टाईम सेट करूया. आय थिंक संकेत भगत शिवराज चषकामध्ये जे आपण केलं होतं तेच आपण करूया. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. स्वर्गीय इशिता साबणे यांच्या स्मरणार्थ जर चौकारासाठी, या चौकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि चौकार येत नाही आहेत. पारितोषिक तर भरपूर लावलेत, परंतु चौकार येत नाही आहेत. मिळते 1 धाव चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज स्वप्नील आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज मंगेश आणि यस, प्लेड ऑन. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. मंगेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन सनी येत आहेत. सनी नवीन फलंदाज सनी मोरे येत आहेत आणि गोलंदाज स्वप्नील आहेत. स्वप्नीलने देखील विकेट मिळवली आहे या षटकामध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती सनी मोरे देखील गोल्डन डकच्या स्वरूपात झालेत बाद. तू चल में आया, ही स्थिती आपण पाहतोय NCC ठाकूरवाडी या संघाची. आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि जर हॅट्रिक पूर्ण केली तर आदरणीय निलेश दादा खारे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल गोलंदाज स्वप्नीलसाठी. आणि निलेश दादा झालेत बॅटिंग करण्यासाठी. आता मात्र संकेत त्यांच्याच हातामध्ये आहेत 500 वाचवायचे की नाही. प्रशांत कोंडे आहेत मास्टर माइंड यष्ट्यांच्या पाठीमागे. जर चौकार लगावला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. स्वर्गीय इशिता साबणे यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहे. आणि मिळते 1 धाव चेंडूवरती आणि 500 निलेश दादा यांनी त्यांचेच वाचवलेत संकेत, कारण की हॅट्रिकसाठी त्यांच्याकडूनच 500 रुपये होते. आणि मिळते 1 धाव. धावसंख्या आहे 9. 1 चेंडू शिल्लक. स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते 1च धाव चेंडूवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे NCC ठाकूरवाडी या टीमची 10. 3 बाद 10.
गोलंदाज सिद्धेश येतोय. काका देखील चिअरअप करतायत. नक्कीच काका वेलकम, स्वागत आहे आपलं देखील. NCC ठाकूरवाडी या टीमला ते देखील सपोर्ट करण्यासाठी आलेत. यावेळी सॉफ्ट हँडने खेळतात. मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. आतापर्यंत एकही चौकार आला नाही आहे, कारण की पहिल्या चौकारासाठी स्वर्गीय इशिता साबणे यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बघूया कोण होईल त्या 1000 रुपयांचा मानकरी. NCC ठाकूरवाडी या टीमसाठी सुवर्ण संधी आहे. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळत आहे. थोडेसे फंबल झाले सिद्धेशाने, त्याचाच फायदा घेतला आहे. एक धाव झाली पूर्ण आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल 12. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या सोबत या तिसऱ्या वर्षामध्ये जॉयल आहेत आमचे ऑफिशियल गुणलेखक. त्यांचं देखील मी विशेष आभार, कारण की स्वर्गीय डॅडी मोरे चषकासाठी त्यांचे देखील फार मोठं योगदान असतं. पुन्हा एकदा स्विच हिट, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग स्टँडर्ड उंचावला आहे तो म्हणजेच स्वर्गीय मुकुंद सीताराम म्हात्रे 11 गावदी कोपर या संघाने या मॅचमध्ये. प्रशांत कोंडेने पहिल्या चेंडूवरती एका हातामध्ये झेल पकडला यष्ट्यांच्या पाठीमागे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक येत आहेत. जप्पू थोडेसे फंबल, परंतु बॅकअप आहे. मिळते फक्त एकच धाव. सूरज म्हात्रे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि ते देखील गेम प्लॅनिंग करतील, कारण की आज ते देखील इन ॲक्शनमध्ये असतील. अम्मी डोंबिवलीकर या संघाच्या माध्यमातून स्विच हिट, क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, फटका चांगला होता. फलंदाज करण रोहित यांचा. निलेश सिद्धेशने देखील इम्प्रेस केलं. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी होते. डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू नक्कीच अंगाला लागलाय. रोहितने नक्कीच थांबवलं आणि येथे हा डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 5ची सरासरी मेंटेन ठेवली आहे. प्रति षटकामागे 5च्या सरासरीने धाव बनवल्यात. काकांची चिंता वाढली आहे, कारण की जर इथून चौकार आले तर नक्कीच एक फायटिंग टोटल नक्कीच उभी करू शकेल, कारण की 40+ धावा बनवावे लागतील. 5 षटकांचा सामना आहे. स्वर्गीय योगेश उर्फ डॅडी मोरे चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. अनेक पारितोषिकं आहेत. गोलंदाज विक्रांत येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित आहे आणि लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे व्हाईट बॉल. किरण शिंदे आहेत, एक नामवंत पंच आणि तेवढेच चांगले खेळाडू देखील. अंडरमच्या माध्यमातून 2 बाईक देखील जिंकलेत किरण शिंदे यांनी आणि संकेत भगत मास्टर माइंड म्हणून त्यांची ओळख आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल 17. संत आणि सावध सुरुवात केली आहे. गिअर चेंज करावं लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅचमध्ये, कारण की हे 4थं षटक सुरू आहे आणि आत्तापर्यंत नक्कीच गावदेवी कोपर या संघाने शांत ठेवलं आहे NCC ठाकूरवाडी या संघाला. गोल्डन बॉईज आणि तेजस 11 वाडा बॉईज. बघा आता कोणासाठी ॲडजस्टमेंट नाही आहे. आपण त्वरितच या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मोठा फटका येत नाही आहे. चौकारांची नितांत गरज आहे, ते चौकार येत नाही आहेत. NCC ठाकूरवाडी या टीमचे समर्थक, त्यांचे प्रेक्षक, त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. येस, तेजस 11 वाडा बॉईज संघ दाखल होत आहे. विनंती असेल गोल्डन बॉईज या टीमला. स्विच हिट गॅपमधून सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय चौकार येतोय आणि 1000 रुपयांचा मानकरी ठरतोय फलंदाज रोहित.
एक चौकार लगावला आणि टीम मीटिंग कॉल केली. प्रशांत, आपण वेळेचं बंधन सर्वांना आहे, 20 मिनिटांचा वेळ असेल. बघा, जेव्हा दुसरा सामना सुरू होईल तेव्हा आपण टाईम सेट करणार आहोत संकेत बघत, जेणेकरून वेळ वाचेल. महेंद्र साबणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कारण की स्वर्गीय डॅडी मोरे चषकामध्ये नक्कीच पाहुण्यांचं आगमन आपण गेली 2 वर्षे पाहिलं आहे. कारण की हे प्रेम स्वर्गीय योगेश उर्फ डॅडी मोरे यांच्यावरती होतं आणि त्या प्रेमाखातीर गेली 2 वर्ष आपण पाहिलं यशस्वी आयोजन. आणि त्या 2 वर्षांमध्ये अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहिली, अनेक व्यक्तिमत्वांची उपस्थिती लाभते या स्पर्धेसाठी. आणि आज देखील या संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. लाऊड अपील करतायत कॉडब्यांची. प्रशांत कोंडे मास्टर माइंड, MS धोनी आहेत ते गावदेवी कोपर या टीमचे. धावसंख्या 23, 1 to go. नो चेंडू घोषित केलाय, सिद्धेश आहेत आणि नो +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 25-25. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे आणि या षटकामध्ये धावा आल्यात. चांगली बॅटिंग या षटकामध्ये झाली आहे NCC ठाकूरवाडी या टीमच्या माध्यमातून. गोल्डन बॉईज शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी आणि तेजस 11 वाडा बॉईज. बॅक टू द बॉलर आलाय हा डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25-25. शेवटचं षटक आहे आणि जर या शेवटच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा आल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल उभी करू शकेल NCC ठाकूरवाडी संघ. गोल्डन बॉईज आणि तेजस 11 वाडा बॉईज दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असेल. यस, तेजस 11 वाडा बॉईज या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मुंबई इंडियन्सची त्यांनी जर्सी परिधान केली. आज त्यांचा सामना देखील आहे IPL मध्ये. यावेळेस पहिला चेंडू प्रशांत कोंडे यांचा दिशेपासून भरकटलेत. आलाय हा वाईट बॉल. धावसंख्या आहे 26. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. क्या बात आहे, चांगला चेंडू आणि MS धोनी. मी आधीच म्हटलं MS धोनी आहेत प्रशांत कोंडे आणि तसंच हिट करण्याचा संकेत बघत प्रयत्न केला होता, परंतु MS धोनी आहे आणि आमचा हा प्रशांत कोंडे आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 27-27. अचूक माहिती आम्हाला जॉयल देत आहेत कारण की आमचे गुणलेखक आहेत. आणि क्या बात आहे. फटका चांगला होता परंतु थोडंसं मी तर म्हणेन नशीब खराब आहे NCC ठाकूरवाडी या टीमचं. कारण की असं वाटलं की हा चौकार जाईल परंतु निलुआ यांना हा चेंडू लागला आणि मिळते 1च धाव या चेंडूवरती. धावसंख्या आहे 28. मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. स्वर्गीय डॅडी मोरे स्मृती चषक. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मिळते 1 धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आहे 29. मोठी फटके येत नाही आहेत, 1च चौकार आला आहे या इनिंगमध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रोहित संघर्ष करतोय या सामन्यामध्ये कारण की रोहित सलामीला आले होते. पुन्हा एकदा लेग बाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव आणि धावसंख्या आहे 30. सलामीला आले होते रोहित आणि आतापर्यंत खेळपट्टीवरती खेळत आहेत परंतु 1च चौकार आला आहे रोहितच्या बॅटमधून. रोहित अष्टपैलू खेळाडू आहे NCC ठाकूरवाडी या टीमचा. पुन्हा एकदा स्विच हिट, बॅटची कडा आहे. परेश आहेत थर्डमॅनला आणि मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या आहे 31 आणि
शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. गोल्डन बॉईज शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी. आपण यावेळेस ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, मिळते फक्त एकच धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32 आणि 33 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे NCC ठाकूरवाडी या संघाने. स्वर्गीय मुकुंद सीताराम म्हात्रे 11 गावदेवी कोपर या संघासमोर. गोल्डन बॉईज टॉससाठी या. येस, गोल्डन बॉईज या टीमचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. मंगेश भाऊ आपण 1 मिनिट या. मंगेश भाऊ 1 मिनिट या. बघा गोल्डन बॉईजचं काहीतरी म्हणणं आहे ते आपण ऐका. पहिली मॅच होती, आपण दुसरी केली, त्यांचं म्हणणं आहे चौथी करा. काय करायचं आपण बघा. मंगेश टॉस करायचा का? यस, टॉस आपण करूया. संतोष दादा शेळके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. भीमा साबणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. गोल्डन बॉईज आणि तेजस 11 वाडा बॉईज या दोन टीममध्ये. टार्गेट 33 धावांचा आहे या मॅचमध्ये. गोलंदाज राहुल म्हात्रे आहेत. 33 धाव बनवायचे 5 षटकांमध्ये. प्रशांत कोंडे आणि विक्रांत परब ही जोडी. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिल्याच्या ऑन साईडला फ्लिक केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये सनी मोरे. म्हणजे एकच धाव चेंडूवरती. चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल या 33 धावा डिफेंड करण्यासाठी NCC ठाकूरवाडी या संघाला. यावेळी ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकअपसाठी मंगेश आले होते. मिळते एक धाव चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. विक्रांत परब
आणि प्रशांत कोंडे आणि गोलंदाज आहेत राहुल म्हात्रे. एक चांगलं कॉन्टेस्ट, कारण की दिग्गज खेळाडू आहेत आमने सामने प्रशांत कोंडे आणि यस. गतवर्षी हे दोन संघ फायनलमध्ये आले होते. डेड चेंडू आहे. यस, डेड बॉल घोषित केलाय. स्वर्गीय डॅडी मोरे स्मृती चषकामध्ये गतवर्षी हे दोन संघ, शिवराज चषकामध्ये नक्कीच हे दोन्ही संघ आमने सामने आले होते अंतिम फेरीमध्ये. आणि परंतु पाहिलं गेलं तर योगेश अर्थातच डॅडी मोरे स्मृती चषकामध्ये पहिल्याच फेरीमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. त्यामुळे एक चांगलं कॉन्टेस्ट असेल या दोन संघांमध्ये. परंतु मी कौतुक करेन कोपर संघाचं. पहिल्या इनिंगमध्ये फक्त 32 धावांवरती थांबवलं आहे आणि 33 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. प्रशांत कोंडे आणि विक्रांत परब ही जोडी आहे. गोलंदाज राहुल म्हात्रे आणि विकेट किपरने केली चूक. सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. कारण की पंच बॅटकट आहे का? यस, बॅटकट आहे. म्हणजे झेल देखील ड्रॉप केला आणि चौकार देखील आलाय. आकाश आहेत. झेल नव्हतं. आणि आता मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज झालाय बाद. प्रशांत कोंडे बॅक टू द पवेलियन. मंदार येतोय नवीन फलंदाज. धावसंख्या आहे 6. यावेळेस डिफेन्स करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव. चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 33 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये 5 षटकांमध्ये. नक्कीच टार्गेट जरी छोटं असलं तरी देखील फाईट करावी लागेल NCC ठाकूरवाडी या टीमला. सातत्याने विकेट घ्यावे लागतील कारण की गोलंदाजी खूप चांगली आहे NCC ठाकूरवाडी या टीमची. राहुल म्हात्रे एक नामवंत गोलंदाज या टीमचा स्ट्रायकर गोलंदाज आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहेत. मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहू शकाल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8. जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये बनवायच्या 33 धावा. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 25 धावांची गरज आहे. क्या बात आहे. गोलंदाज येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये आदित्य. आणि जर आदित्यने पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतला तर स्वर्गीय इशिता साबणे यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आदरणीय भीमा साबणे यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. स्वर्गीय इशिता साबणे यांच्या स्मरणार्थ पहिल्या चेंडूवरती जर आदित्यने विकेट मिळवली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. विक्रांत परब आहेत स्ट्रायकिंगला. 24 चेंडू आणि 25 धाव बनवायचे या मॅचमध्ये. स्वीप करताय क्षेत्ररक्षक आहेत राहुल म्हात्रे. चांगलं क्षेत्ररक्षण.
आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 9. किरण शिंदे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण की राहुल म्हात्रे यांच्याकडे चेंडू गेला आणि त्याने तो अडवला. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतायत आणि मिळते फक्त एकच धाव. निलेश आहे डीपमध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 10. 23 धावांची अजूनही गरज आहे. 22 चेंडू शिल्लक आहेत. स्वीप करतायत गॅप मधून, सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार विक्रांत परबच्या बॅटमधून. बघा, प्रत्येक विकेटसाठी स्वर्गीय इशिता साबणे यांच्या स्मरणार्थ मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 19. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. फ्लाइंग स्टार्ट केला आहे, स्वप्नवत सुरुवात केली आहे. विक्रांत परबचा बल्ला बोलतो. या मॅचमध्ये पुन्हा एकदा स्वीप केला आहे आणि मिळते एकच धाव. सुमित आहेत डीपमध्ये, ज्या सुमितने शिवराज चषकामध्ये आउटस्टँडिंग फिल्डिंग केली होती आणि बेस्ट फिल्डर ठरले होते, ते सुमित आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 13 धावांची अजूनही गरज आहे. तेरा चेंडू आणि बनवायचे धावा. 18 चेंडू आणि 13 धावा बनवायचे आहेत या मॅचमध्ये. गोलंदाज रोहित आहे. स्वर्गीय इशिता साबणे यांच्या स्मरणार्थ 3000 रुपयांचं पारितोषिक असेल जर या चेंडूवरती विकेट मिळवला रोहितने तर. स्वीप करतायत आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 21. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. मी डोंबिवलीकर संघ देखील इथे उपस्थित आहे, त्या संघाचं देखील स्वागत आहे. सूरज म्हात्रे, कारण की वेळेमध्ये संघ इथे उपस्थित आहे. तिसरा सामना नक्कीच मी डोंबिवलीकर या टीमचा आहे. जर विकेट मिळवला तर 1000 रुपये. यस, स्वर्गीय इशिता साबणे यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहे, जे या चेंडूवरती जर विकेट मिळवला गोलंदाज रोहितने तर. आता मात्र फिल्डिंगमध्ये थोडीशी बदल आपण पाहतोय आणि पंच जवळ येत आहेत आणि पाहावं लागेल. पंच निर्णय देतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यस, आपण चेक करूया. GTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि आपण चेक करूया, कारण की बघा रिव्ह्यू कोणत्याही टीमकडे नाही आहे. पंचांना जास्त डाऊटफुल असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात आणि पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नो चेंडू आपण चेक करूया, नो बॉल आहे की नाही. पंचांनी तर काहीच निर्णय दिला नाही आहे, परंतु आपण चेक करूया. कोणावरतीही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे आयोजकांनी आणि अंपायर रिव्ह्यू आहे. संकेत बघत आपण या. बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या आणि नो बॉल आहे. नो +1. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या आपण पाहू शकाल
धावसंख्या 23. 10 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जर या चेंडूवरती विकेट घेतला तर 3000 रुपयांचं पारितोषिक स्वर्गीय इशिता साबणे आणि स्वर्गीय डॅडी मोरे यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहे. क्या बात आहे. ATM ऑन केला आहे परंतु विकेटच घेत नाहीत असं म्हणणं आहे दादांचं. 10 धावा अजूनही बनवायचे आहेत या मॅचमध्ये. स्विच हिट आणि सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. फलंदाज विक्रांत परबच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 27. 27. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धावे चेंडूवरती. 28 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 5 धावा बनवायचे आहेत या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. लीडिंग एज आणि सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का आणि फलंदाज आता मात्र मंदार. ची खेळी संपुष्टात. ज्या चेंडूवरती आपण प्राइज लावतोय त्या चेंडूवरती विकेट मिळत नाहीयेत. चेंडू शिल्लक आहेत 2 या षटकातील. एकंदरीत 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन येतोय बाबू. जर या चेंडूवरती विकेट घेतला तर 3000 रुपयांचं पारितोषिक. आणि हाताळलाय वाईट बॉल गोलंदाज रोहितने. धावसंख्या आहे 29 धावा. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 3000 रुपयांचं पारितोषिक असेल जर या चेंडूवरती विकेट घेतला तर. अपील केली होती आकाश यांनी आणि येतोय हा डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक. यस, स्वर्गीय डॅडी मोरे यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक असणार आहे. आणि पुन्हा एकदा येते वाईट बॉल. धावसंख्या आहे 30. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. सुरेंद्र लोखंडे आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट सॉफ्ट हँडने खेळत आहेत. येतोय हा डॉट बॉल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 3. सनी मोरेसाठी पारितोषिक आहे पहिल्या विकेटसाठी. सनी 1 मिनिट थांबा. सनी मोरे यांनी जर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला तर डॅडी मोरे ग्रुपकडून 1000 रुपये आणि स्वर्गीय इशिता साबणे यांच्याकडून देखील 1000 रुपये. स्वीप करतायत क्षेत्ररक्षक आहेत. प्रत्येक विकेटसाठी हे पारितोषिक आहे. प्रत्येक चेंडूसाठी आणि प्रत्येक विकेटसाठी नक्कीच 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. सनी मोरे यांच्यासाठी ही सुवर्ण संधी. जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे धावा 2 या मॅचमध्ये. बाबू आहेत स्ट्राईक इनला आणि येतोय हा चौकार बाबूच्या बॅटमधून. सामना जिंकलेला आहे स्वर्गीय मुकुंद सीताराम म्हात्रे 11 गावदेवी कोपर या संघाने. अभिनंदन संघाचं अभिनंदन. प्रशांत कोंडे, विक्रांत परब आणि सिद्धेश संपूर्ण संघाचं अभिनंदन. स्वप्नील आपलं देखील अभिनंदन. हार्ड लक.